अयोध्येत सोमवारी राममूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला। या पार्श्वभूमीवर वारणा परिवाराच्या वतीनं शिवनेरी क्रीडांगणावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यानिमित्त निवृत्ती कॉलनीतील श्रीराम मंदिर फुलांनी सजवण्यात आलं होतं। करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती, शिराळा गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज, आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात झाली। सकाळी निवृत्ती कॉलनीतील राम मंदिरात विविध धार्मिक विधी संपन्न झाले। त्यानंतर अयोध्येतील श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण करण्यात आलं। त्यानंतर दुपारी राम मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली। पालखीत श्रीरामाची मूर्ती विराजमान करून शोभायात्रेला प्रारंभ झाला। या शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांचा समावेश होता। तसंच राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या जीवनावरील जिवंत प्रसंग विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत रथयात्रेत उभा केला। या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला। महिलांनी भारतीय वेशभूषा परिधान करून आणि डोक्यावर कलश घेऊन त्या सहभागी झाल्या होत्या। यावेळी वारणा महिला समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या। पुरुषही शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेसह सहभागी झाले होते। मध्यभागी वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉक्टर विनय कोरे, ज्योतिरादित्य कोरे यांच्यासह वारणा समूहातील पदाधिकारी सोहळ्यात सहभागी झाले होते। कोडोलीसह परिसरातील राजस्थानी रामभक्त सहभागी होत त्यांनी राजस्थानी नृत्य करीत सर्वांची मनं जिंकली। ही शोभायात्रा पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवनेरी क्रीडांगणावर पोहोचली। शिवनेरी क्रीडांगणावर 72 फुटी श्रीरामाची प्रतिकृती उभारण्यात आली होती। ही प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। या मैदानाच्या चारही बाजूला प्रभू श्रीरामाच्या जन्मापासून अयोध्येत परतल्यानंतर राज्याभिषेकाचे चित्रफलक लावण्यात आले होते। त्यामुळे वातावरण राममय झालं। श्रीरामाच्या गीतावर लेसर शोचा झगमगाट, आतिषबाजी, मैदानाच्या चारी बाजूला आकर्षक विद्युत रोषणाई करीत श्रीरामाच्या गीताच्या तालावर लेसर शोचा झगमगाट डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला। वारणा शिक्षण समूहातील विविध शाळांतील सुमारे 5000 विद्यार्थ्यांनी डोक्याला श्रीराम उद्घोषाची पट्टी, भगवे स्कार्फ घालून एकाच गणवेशामध्ये सुमारे अर्धा तास गीत, संगीत, नृत्यासह श्रीरामाचा जयघोष करीत उपस्थितांची मनं जिंकली। विक्रम खोत यांनी ड्रोनच्या माध्यमातून नृत्याविष्कार, आकर्षक विद्युत रोषणाई, आतषबाजीच्या टिपलेल्या दृश्यांनी या सोहळ्याची भव्यता दिसून आली। या कार्यक्रमासाठी 50,000 भाविकांची उपस्थिती होती। यावेळी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती, गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉक्टर विनय कोरे, सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील, जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोकराव माने यांच्यासह वारणा उद्योग समूहातील पदाधिकारी उपस्थित होते।